काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. पण नवनाथ सोय घोषित ओबीसी नेता म्हणणारा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आता ह्याला स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ह्याला तर कोणी म्हणजे भाव तर देतच नाहीये, पण आता ह्याची मजल महिलांपर्यंत चालली आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःचं नाव करण्यासाठी हा मूर्ख माणूस महिलांपर्यंत चाललाय, तर ह्याच्या मुसक्या आवळण्यात यावा आणि ह्याचा चोख बंदोबस्त करण्यात यावा असा आमचा महिला मराठा भगिनींकडनं याचा जाहीर निषेध करतो आणि ह्याचा त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.